हाय, मी नीता राणे मालवणी तडकामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत हळदीच्या पानातल्या पातोळ्या। ही सर्व हळदीची झाडं आहेत। या झाडांना खाली कंद येतात। ती कंद काढून नंतर ती पाण्यामध्ये रात्रभर बॉईल करून नंतर ती सुकवून मग त्याची हळकुंड बनवली जातात आणि त्याच्यापासून मग हळद तयार होते। आज आपण त्याच्या पानांपासून तयार केलेले पातोळ्या ही रेसिपी पाहणार आहोत। पातोळ्या बनवण्यासाठी आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी हे 1 चमचा तूप घेते। त्यामध्ये 1 वाटी खोबरं घालते। अर्धा वाटी गूळ घालते। वेलची पावडर घालून घेते अर्धा चमचा। आता हे मिश्रण चांगलं ढवळून घेणार आहे। 1 ते 2 मिनिटं हे मिश्रण आपण परतून घ्यायचे। गूळ आणि खोबरं हे एकजीव करून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपलं हे मिश्रण परतून होतं। स्टफिंग चांगलं तयार झालं आहे। ते आता आपण थंड करून घ्यायचे। आपण इथे टोप तापत ठेवलं आहे। त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून ते उकळत ठेवणार आहे। इथे मी मोदकासाठी आपण जे पीठ वापरतो ते पीठ घेतलेलं आहे। बासमती तांदळाचं पीठ आहे। आता आपण या पिठाची पेस्ट तयार करून घेणार आहोत। जास्त पातळ करायची नाही आहे आपल्याला पेस्ट। या पेस्टमध्ये आपण किंचित यामध्ये मीठ घालणार आहोत। पेस्ट आपल्याला फक्त पानांना पसरवण्यापुरती पातळ करायची आहे। खूप जास्त पातळ करायची नाही आहे। घट्टच ठेवायची आहे। फक्त ती पानांना आपल्याला पसरवता यायला पाहिजे एवढी ती घट्ट ठेवायची आहे। त्यामध्ये आता आपण मीठ मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपण हळदीचं पान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता ही पेस्ट आहे तांदळाच्या पिठाची, ही आपल्याला पानांना पसरवून घ्यायची आहे। ही व्यवस्थित आपण पसरवून घेणार आहोत पानांना। ही पेस्ट आपण व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे। आता यावर आपण हे स्टफिंग घालून घ्यायचं आहे। साधारण हे मोदकासारखंच लागतं। ज्यांना मोदक करायला जमत नाही त्यांच्यासाठी हे खूप सोपं आणि छान आहे। छान रेसिपी आहे। आता हे जे पान आहे ते आपण असं फोल्ड करून घेणार आहोत। अशीच अजून आपण पानं बनवून घेणार आहोत। इथे मी चाळणीमध्ये केळीचं पान ठेवलं आहे। त्यावर आपण ही सर्व पानं ठेवून घ्यायची आहेत। आपण या अशा अजून पातोळ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या मोदकाप्रमाणे साधारण 10 ते 15 मिनिटं उकडवून घेणार आहोत। चाळणीमध्ये ठेवून उकडवून घेणार आहोत। मध्यम गॅसवर आपण ह्या पातोळ्या आता उकडवून घेणार आहोत। यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत। साधारण 15 मिनिटं लागू शकतात। 15 मिनिटे झालेली आहेत। आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत। पान ह्याच्यापासून सुट्ट आहे, याचा अर्थ आपली पातोळ्या तयार झालेल्या आहेत, शिजल्या आहेत चांगल्या। साधारण 15 मिनिटं लागले आहेत आपल्याला। आता आपण गॅस बंद करणार आहोत। आता हे थंड झाल्यावर आपण काढून घेणार आहोत। आपल्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या तयार आहेत। खूप छान झाल्या आहेत। हळदीच्या पानांचा अरोमा त्यामध्ये उतरतो, तो फार चवीला खूप छान लागतो। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा।